आजकाल ज्या नवरे आहे ना, ते कोणाचे असो, पोरगी शेतकऱ्याची असो, शेतमजुराची असो, कोणाची असो, ह्या सगळ्या पार्लरमध्ये जातात. आता आमच्या भागात एका जमनी नावाच्या पोरीचं लग्न होतं. जमनी गेली पार्लरमध्ये गेल्यावरती आली थ्रेडिंग करून आली. म्हणजे भोया कातनीच्या पायासारख्या जे नागतोडे असतात ना, त्याच्या पायासारख्या बारीक करून आली. आली घरी आल्यावर तिची मैत्रीण आली. मग पोरी गंगी म्हणती, जमने तू पार्लरला गेलती वाटते? ती म्हणे हो. म्हणे पण काय त्या भोया जमल्या नाही, एक जाडी आणि एक बारीक आहे म्हणे. आणि कशाला गेली? म्हणे मला येत होत्या घरी. मग गंगी जमनी म्हणे असं का, मग तू करते की बरोबर? हो म्हणे मी मॅच करून देते म्हणे. आता येणं खताच्या थैलीचा द्वारा ओरडा टाकला जमनीच्या भोईत, फासा टाकला ना, असा हिसडा मारला की घेतली भोई उपटून घेतली. आणि मग काय झालं महाराज, भोई उपटल्यावर तिला आरसा दाखवला जमनी आरबळीनं जोऱ्यानं कळ म्हणे चुडेल. ती गंगे म्हणे चुडेल नाही म्हणे, माझ्याकडून गलती झाली म्हणे. आता आणि लग्न आलं उद्याच जमनीचं लग्न. मग म्हणे आता मॅच करू म्हणे. मॅच आता एक तर गेली म्हणे, कारण एक भोई आहे आणि एक नसल्यावर काही बरोबर वाटत नाही म्हणे. मॅच करायला गेल्यावर काय झालं, दुसरी मॅच करता दुसरी काढून घेतली. मग तर बांद्रासारखीच झाली जमनी. आणि दुसऱ्या दिवसचं लग्न. घरभर जमनीचा बाप माळकरी नव्हता, घरात बुक्का नाही लावायला. मग यायनं गावरानी इलाज केला. यायनं लावलं ताव्याचं काळं लावलं. ते लग्नाच्या दिवशी धकून गेल्यावर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात. जीवनात 3 महत्वाच्या आंघोळी, जन्मल्यावर एकदा लग्नात एकदा आणि एक शेवटची आंघोळ. तर मधातली आंघोळ जमनीच्या नवऱ्याची चालली. आणि मग काय दिल्लग्या करणं, ही नवरदेव नवरीच्या अंगावर गुळून फेकतो, जमनीनं नवरदेवच्या अंगावर फेकली. आता याची पिचकारी बरोबर जमनीच्या भोयावर उलडी. 2 पिचकारीत भोया ताव्याचं काळं झालं. काय आता गंगी लागली, आपली जमनी लागली भूतासारखी दिसू. आणि मग पळाला नवरदेव भूत सगळे पळाले भूत. आणि मग सगळं तो कार्यक्रमच हिचकला ना जमनीच्या लग्नाचा भोयामुळं. मग म्हणे तिकडली मंडळी आली नवरदेवाकडे, म्हणे व दाखवली एक आणि दिली एक. भोयावाली दाखवली बिन भोयाची दिली, हे जमलं नाही. मग ते आहे ना माहेर कळड्या मंडळीनं जमनीच्या सगळा वृत्तांत गंगा जमुनान जो कार्यक्रम राबवला होता तो सगळा समजून सांगितला. पण जमनीचा नवरा म्हणे ते काही असो म्हणे बुवा, पण भोया उगल्याशिवाय मी सत्यनारायणच वाचणार नाही म्हणे. आणि मग भोया उगोस्तोवर जमनी त्याच्यानं मेकअप ओव्हर करू नका.